भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार आहे। अशोक खरातला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। खरातवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल आहेत आणि खरात विरोधात नाशिक पोलिसांमध्ये तक्रारींचा पाऊस पडतोय। आज दुपारी 12च्या सुमारास खरातला नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे अशी माहिती मिळते। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, आज कोठडी संपते, पोलीस कोठडी संपते खराची आणि त्यामुळे त्याला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे। काय वाटतं, किती दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली जाऊ शकते, त्या संदर्भातली मागणी केली जाऊ शकते? खरं तर आपण बघितलं तर गेल्या काळामध्ये त्याला सुरुवातीला 7 दिवस पोलीस कोठडी मिळाली होती, त्यानंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आणि आता पुन्हा त्याला पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते। ती 5 दिवसांची, तर त्याला 2-1 दिवसांची पोलीस कोठडी आता मिळेल अशी शक्यता आहे। अन्यथा न्यायालयीन कोठडीसुद्धा त्याला मिळू शकते। एकूण जर परिस्थिती बघितली तर त्याला शिवानिका संस्थांमध्ये अजून नेलं गेलेलं नाही। शिवानिका संस्थांच्या फार्म हाऊसची चौकशी करणं बाकी आहे आणि त्याचबरोबर मंदिराच्या ठिकाणी ज्या काही पूजाविधी करत होतात त्या ठिकाणी सुद्धा त्याला नेण्यात आलेलं नाही। त्यामुळे या दोघी गोष्टींची मागणी करत की हे सगळं बाकी आहे, यासाठी पोलीस कोठडी द्यावी अशी पोलीस या ठिकाणी मागणी करू शकतात आणि SIT तर्फे त्याला अधिकाधिक रिमांड मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। खरं तर हा पहिला गुन्हा आहे, अजून असे त्याच्यावर 10 गुन्हे दाखल झाले आहेत। त्यामुळे या गुन्ह्यातून परत वर्ग करून दुसऱ्या गुन्ह्यात पण देण्याची परवानगी त्याला मागितली जाऊ शकते। अगदी धन्यवाद। त्यामुळे आता बघूयात किती दिवसांची त्याला पोलीस कोठडी सुनावली जाते की न्यायालयीन कोठडी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद योगेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।